हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आजचा माझं ना सगळं लाईव्ह आणि बाकीचे व्हिडिओ आवरपर्यंत आमचं आलेलं आहे कार्टून घरी. त्याच्यामुळे सगळं काही बाजूला ठेवून मॅडमांच्या सोयीला हजर राहायला पाहिजे. तर कार्टून म्हणजे कोण म्हणाल तर हे बघा आमचं कार्टून. शाळेत ना आल्यानंतर हे असं आमचं कार्टून असतं आणि सकाळ सकाळी जाता एकदम सुंदर तयार होतात आणि येता एकदम घामाने भिजून येते. मी आता स्कूलवरून आले तरी हाय तशी दिसते. लई गो बाई गुणाची माझी लेक. अजिबात चिल्ड्रन्स डे एव्हरीवन. हा, हॅपी चिल्ड्रन्स डे आज. शुक्रिया शुक्रिया दर्द जो तूने दिया. अरे विश कर ना मम्मा. केलं ना, हॅपी चिल्ड्रन्स डे. धन्यवाद, आभारी आहे. तर ना हा ना शाळेतून घरी आल्यानंतर भक्तीचं ना जवळपास तिचं पूर्ण रूपामध्ये येईपर्यंत तासभर जातो. आणि तासभर जोपर्यंत शाळेतली घडामोडी असू देत, पुन्हा रिक्षातली घडामोडी असू देत, पुन्हा टिफिन खातावी काय काय झालेलं असू देत, कुठल्या टीचरांनी काय बोललेलं असू देत. आणि हा, कालच्या टीचरांची एक तक्रार आहे ती घेऊन मला अजून शाळेत जायची आहे. कारण की काल टीचर तिचे आहेत, कोणते नाव कोणते, तर कोणते सब्जेक्ट कोणता घेतात ते, जिओग्राफी. तर ते सर कुठे काय तिला बोललेले आहेत, तर त्याच्यावरती वाद घालायला मला जायचं आहे शाळेत. कारण की थोडंसं शाळेतल्या टीचरांनी पण म्हणजे खास करून मुलींना जेव्हा मुलींना खास करून मुलं एक वेळ सहन करतात, पण जेव्हा टीचर मुलींना बोलतात ना तेव्हा थोडंसं ना कसं थोडंसं भान पण ठेवून आणि थोडंसं व्यवस्थितच बोलावं लागतं. कारण की आत्ताच्या मुलांना सर जरी म्हटलं तरी ते मनाला लावून घेतात. तर मॅडम आमच्या काल शाळेतून आल्यानंतर एक 10-15 मिनिटं रडून रडून मला सांगून वगैरे झाले. मग मी बोलले की पुन्हा जर असं झालं तर मी शाळेत येते म्हणून. तर अजून बघूया आजची काय तक्रार आहे बघूया. तर कालचं ना ऍक्च्युली मी त्यांचं नाव पण सरांचं घेतलं असतं पण नको घ्यायला, कारण की ते सगळे शाळेतले टीचर वगैरे आहेत ते माझे व्हिडिओ पाहतात. तर एवढंच सांगेन, भक्तीचे 8वीचे जे हिस्ट्री आणि सिविक्स आणि जिओग्राफीचे जे टीचर आहेत ना त्यांनी प्लीज भक्तीलाच असं नाही कुठल्याच मुलींना बोलता विना थोडंसं असं हे करून बोलू नका. कारण की एवढ्या मुलांच्या पट त्यांचा किती आहे माहिती का, वर्गामध्ये किती मुलं आहेत, 54 मुलामध्ये ना जेव्हा एखादं 44 का 54 ऐकलं, सॉरी, 44 मुलांच्या मध्ये ना, तर एखाद्या मुलीला तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा ते मुलीच्या मनाला लागतं. काल भक्ती तुमच्यामुळे खूप वेळ रडले आणि ऍक्च्युली आम्ही तिला रडायला देत नाही. तर ना त्याच्यामुळे सर एक वेळ असं व्हिडिओ पाहिल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल. मी तक्रार नाही करत आहे, पण प्लीज असं कुठल्याच मुलीला बोलू नका. माझ्या भक्तीलाच असं नाही. मी आता पालक मीटिंग वगैरे असेल ना तेव्हा सरांना बोलणारच नाही, ठेवणार नाहीये का घाबरली की काय मी येणार म्हणून. तर ना आता ना भक्तीचं थोडंसं कारण की आत्ता आले तर जेवण आणि होय चला जेवचं तेच सांगते. काय म्हणजे डेली भाकरी नाहीच आहे केली, चपाती केली बाई. कालचं बघितलं ना, काल मी भाकरी खाईल म्हणून भाकरी केली. कारण की आमच्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला भाकरी बनवावीच लागते, चपाती पण आणि भाकरी पण. तर मी काल म्हटलं का ठीक आहे आता ही टिफिन घेऊन गेले तर दुपारी काही चपाती आणि भाकरी अशी का खात नाही, भातच आमटी खाते. तर काल हिला असं झालं की मी चपाती आणि भाजीच खाणार आहे. मी चपाती बनवली नव्हती, मी आमच्या तिघांपुरती भाकरी बनवली होती. तर मॅडमनी चपातीचं पीठ मळून चपाती करायला लावून मग जेवली. मला 2-2:30 वाजता. हा आले नाही येते ते आले, थांब ग. तर चला, हे का मला व्हिडिओ पण बनवायला देणार नाही कारण की हे डेलीच असतं आणि मला काय एवढं असं वाटत नाही. कारण की पहिली जे काय असेल ते पहिलं मुलं संसार हे आहे व्हिडिओ नंतर. तर चलो बाय बाय. आणि तुम्हाला कसं वाटतंय ते पण सांगा. तुम्ही पण पहिलं असंच करताय काय काय मुलांना थांबाई करून देतो असं म्हणताय. तर मी पण कधी कधी म्हणते जर जास्त महत्वाचं नसेल तर, पण पोटपूजा ही तर महत्वाचीच आहे. त्याच्यामुळे पहिलं आपण आता जाऊया तिला जेवायला. हातपाय धुवून तरी आले, जेवायला वगैरे देते आणि त्याच्यानंतर जेवत तिचं जे कॅसेट आहे ना ते सगळं ऐकावंच लागते. आणि मी जाणून बुजून विचारते काय काय घडलेलं आहे शाळेमध्ये, कोणी काय बोललेलं आहे,
कोणी बॅड टच गुड टच हे सगळं ना थोडंसं मी डेली विचारत असते, सांगत असते. त्याच्यामुळे जे आमच्या दोघींच्यातलं म्हणण्यापेक्षा आमच्या चौघांचं जे बॉन्डिंग आहे ना, माझं, मुलगीचं, मिस्टरांचं, आमच्या चौघांचं बॉन्डिंग आहे ना, काही होऊ देत. ते कामावरचं काही जरी झालं तरी घरी सांगतात. मुलगा कॉलेजमधलं तो शिकायला जातो तिकडं, म्हणजे गॅरेजवरती शिकायला जातो, तिथं काही झालं तरी, मुलगी शाळेतलं क्लासमधलं, मी घरामध्ये अशा कमेंट्स वगैरे येतात जसे की आज आल्या होत्या तशा. तर आम्ही एकमेकांना ना सगळं काही शेअर करत असतो. जरी समोरासमोर कधी अशी भेट झाली ना फोनवरून, काही का असे ना कुठल्याही माध्यमातून पण दररोजच्या दररोज आम्ही ना थोडंसं शेअरिंग करत राहतो. त्याच्यामुळे एक जे बॉन्डिंग असतं ना एकमेकाच्यातलं ते खूप स्ट्रॉंगली होतं. एक विश्वास वाढतो आणि नातं एकदम सुंदर होतं, सुंदर म्हणजे सुंदर. तर चलो आता मॅडमला पहिलं हे झालं तर ना पहिलं जेवायला देते ना तर चांगलंच ठोकेल. चलो बाय बाय.